आज आपण इलास्टिकचा वापर न करता आपण फिटेड बेडशीट जे आहे ते बनवणार आहोत। तर मी आधी पण एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला होता, त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे। तर मी हा ज्या मॅट्रेस असतात त्या मॅट्रेसला इलास्टिकचा वापर न करता, ज्यांच्याकडे इलास्टिक मिळत नाही किंवा ज्यांना इलास्टिकचा वापर न करता जे मॅट्रेसचे बेडशीट आहे ते फिटेड बेडशीट बनवायचं असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही घरीच बनवू शकता। फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्हाला फक्त एक बेडशीट लागणार आहे। तर मी आधी पण ह्या बेडशीटचा बनवलेला होता, बघू शकता। ह्या बेडशीटचा मी फिटेड बेडशीट जे आहे ते बनवलेलं होतं। तर ह्या बेडशीटचा आपण आज आता दुसऱ्या बेडशीटचा वापर करून आपण फिटेड बेडशीट जे आहे ते बनवणार आहोत। त्यासाठी फक्त आपल्याला काय लागेल, फक्त लांबी घ्यायची आहे आणि रुंदी घ्यायची आहे। तर लांबी जेवढी असेल, आता माझी लांबी किती आहे बेडशीट ते तुम्हाला मी सांगते आधी। तर याची जी लांबी आहे, माझ्या मॅट्रेसची लांबी जी आहे ती 72 इंच आहे आणि रुंदी सुद्धा मी तुम्हाला सांगते। तर रुंदी जी आहे ती 30 इंच आहे, तर लांबी जी आहे ती 72 इंच आहे आणि रुंदी जी आहे ती 30 इंच आहे। तर अशा पद्धतीने, आणि ही जी याची हाईट असते, याची हाईट जी आहे ती आपल्याला आता मोजायची आहे। याची जी हाईट आहे ती 3.5 इंच आहे। तर 3.5 इंच याची हाईट आहे। तर आपल्याला जेवढी लांबी आहे तेवढे त्यानंतर त्याच्यामध्ये प्लस करायचा, जेवढी तुमची हाईट असेल म्हणजे उंची असेल तेवढी तुम्हाला त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे। आपण मेजरमेंट घेतलेले आहेत आणि आता आपल्याला कपडा किती लागणार आहे, म्हणजे आपण जे बेडशीट बनवणार आहोत फिटेड बेडशीट, त्याच्यासाठी आपल्याला कपडा किती लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। तर माझी जी हाईट आहे मॅट्रेसची ती 32 इंच आहे। तर 32 इंचामध्ये मी जेवढी माझ्या मॅट्रेसची जी उंची आहे ती प्लस करणार आहे, 2 वेळा प्लस करायची आहे। उंची जी आहे ते 2 वेळा प्लस करायची आहे आणि त्यानंतर परत आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर मी 72 मध्ये जे 3.5 आणि 3.5 म्हणजे 7 झाले आणि परत त्याच्यामध्ये 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे। तर टोटल जे आहे ते होते 72 प्लस 3.5 प्लस 3.5 प्लस 1.5 इंच। तर याची टोटल जी लांबी आहे, आपल्याला बेडशीटची टोटल लांबी जी आहे ती 80 इंच पाहिजे आहे। तर आपण जेवढं आपल्या बेडशीट असेल त्यामधून आपल्याला 80 इंच आपल्याला कपडा जो आहे तो ते घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे। त्यानंतर त्याची जी उंची आहे ती आपण घेतलेली आहे आणि त्यानंतर आपली जी रुंदी आहे ती घ्यायची आहे। तर त्याची रुंदी जी आहे ती 30 इंच आहे आणि जी आपली हाईट होती ती 3.5 इंच होती। तर त्याच्यामध्ये 30 मध्ये आपल्याला 3.5 आणि 3.5 म्हणजे 7 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे आहेत। म्हणजे 30 मध्ये 7 मिळवले तर आपले किती 37 इंच होतात। त्यानंतर आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। तर 1.5 इंच एक्स्ट्रा घेतल्यानंतर आपल्याला 38.5 इंचाचा कपडा लागणार आहे, म्हणजे 38.5 बाय 80 इंचाचा आपल्याला इथे बेडशीट लागणार आहे। तेवढं मी बेडशीट आता कट करून घेते। तर मी इथे जे आहे ते बेडशीट घेतलेलं आहे। आय होप तुम्हाला कळालं असेल मला काय म्हणायचं आहे ते। तर मी इथे जे आहे तो याची हाईट आणि रुंदीप्रमाणे मी कपडा जो आहे तो, म्हणजे हे बेडशीट जे आहे ते मी इथे कट करून घेणार आहे। उंचीमध्ये आपल्याला जे आहे ते हाईट मिक्स करायची आहे। मी इथे आता हा कपडा जो आहे तो, जो बेडशीट आहे तो मी इथे आता कट करून घेणार आहे। जेवढं मला लागतंय तेवढं मी इथे कट करून घेणार। म्हणजे 80 बाय 38 इंचाचा मी कपडा इथे कट करून घेणार आहे। एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी काढून टाकणार आहे यामधून। मी कपडा जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि हे सिंगल बेडशीट होतं आणि सिंगल बेडशीट मधूनच एवढा कपडा जो आहे तो उरलेला आहे। तर एवढा कपडा मी कट केलेला आहे आणि हे मी बेडशीट मापाप्रमाणे कट करून घेतलेला आहे। आता ह्या बेडशीटचं आपल्याला हे बनवायचं आहे। तर आपल्याला जे आहे ते कॉर्नर तयार करायचे आहेत। तर कॉर्नर तयार करण्यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। तर हे मी तुम्हाला खाली करून दाखवते जमिनीवरती, आपल्याला कॉर्नर कसे कट करायचे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे। त्यानंतर आपल्याला 3.5 बाय 3.5 इंचाचे बॉक्स बनवायचे आहेत आणि मग आपल्याला हे कट करायचं आहे। जिथून ओपन भाग आहे तिथे आपल्याला 3.5 बाय 3.5 इंचाचं असं मार्किंग करायचं आहे। फक्त आपल्याला ओपन भागावरती करायचं आहे, बंद भागावरती आपल्याला हे मार्किंग करायचं नाही आहे। तर दोन्ही भाग जे आहे ते ओपन आहेत। दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला 3.5 बाय 3.5 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं, असा बॉक्स तयार करायचा आहे आणि बॉक्स मार्किंग करून आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी हे दोघी जे भाग आहेत ते मी इथे कट करून घेतलेले आहेत आणि हे बॉक्स जे आहेत ते आपले कट झालेले आहेत। त्यानंतर हे कट झालेले बॉक्स अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहेत आणि असे शिवून घ्यायचे आहेत। सरळ भागावरती सरळ भाग ठेवून अशा पद्धतीने हे बॉक्स आहेत ते ठेवून आपल्याला हे शिवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला हा बेस तयार होईल आणि हे कोपरे अशा पद्धतीने आपले तयार होणार आहेत। अशा पद्धतीने मी ते टिप मारून घेणार आहे।
हे मशीनवरती अशा पद्धतीने शिवायचं आहे। अशा पद्धतीने कपडा एकावरती एक ठेवून, सरळ भाग एकावरती एक ठेवून अशा पद्धतीने फोल्ड करून अशी टीप मारून घ्यायची आहे। आणि आपल्या अशा पद्धतीने आपलं हे जे फिटेड बेडशीट आहे ते तयार होणार। फक्त 5 मिनिटात तयार होणारं फिटेड बेडशीट आहे हे। तर इलास्टिकचा वापर न करता आपण हे तयार केलेलं आहे। कोणताही इथे 1ही रुपया खर्च न करता आपण हे तयार केलेलं आहे। ज्यांच्याकडे इलास्टिक मिळत नाही किंवा ज्यांना इलास्टिकचा वापर नाही करायचा आहे त्यांच्यासाठी ही खूप छान ट्रिक आहे, नक्कीच ट्राय करून बघा। तर चारही कोपरे जे आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला हे शिवून घ्यायचे आहेत। एकदम काठावरती शिवायचं आहे, जास्त मार्जिन सोडायची नाही आहे। तर अशा पद्धतीने जे आहे ते मी बॉक्स जे आहेत ते शिवून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। हे बॉक्स अशा पद्धतीने मी शिवून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला हे बॉक्स जे आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला सरळ भाग जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने एकावरती एक ठेवायचा आहे आणि कोपऱ्यावरतीच आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे। म्हणजे जे रफ एजेस आहेत ते दिसणार नाहीत आणि याचे धागे दोरे जे आहेत ते निघाले तरी आतमध्ये राहतील आणि एकदम क्लीन अँड क्लिअर तयार होईल। अशा पद्धतीने आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। तर सगळ्या बाजू आपल्याला चारही बाजू ज्या आहेत ते अशाच पद्धतीने शिवून घ्यायच्या आहेत, अशा पद्धतीने फोल्ड करून। तर तुमचं मॅट्रेस कोणत्याही लेंथचं असू द्या, कोणत्याही लांबी रुंदीचं असू द्या, अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकतात। लांबीमध्ये 2 वेळा तुम्ही उंची मिक्स करायची आहे आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। कोणताही लांबीचा रुंदीचा मॅट्रेस असू द्या, अशा पद्धतीने तुम्ही जे मॅट्रेस जे फिटेड बेडशीट आहे ते बनवू शकतात। खूप सुंदर आहे। तर मी चारही कोपरे जे आहेत ते अशा पद्धतीने शिवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे रफ एजेस जे आहेत ते अशा पद्धतीने डबल फोल्ड करून शिवून घ्यायचे आहेत। सगळ्या पूर्ण बाजूने रफ एजेस अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला शिवून घ्यायचे। तर मी ते शिवून घेतलेले आहेत रफ एजेस सुद्धा आणि आपले चारही जे बॉक्स आहेत ते अशा पद्धतीने आपले तयार झालेले आहेत। कुठेही रफ एजेस दिसणार नाहीत, अशा पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे। तर बघू शकता आपली उंची जी आहे ती 3.5 इंच आहे, तर याची सुद्धा हाईट आपली 3.5 इंच आलेली आहे। बघू शकता कुठेही कमी जास्त झालेला नाही आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने मोजून बघा, तुमच्या हाईट जेवढी असेल मॅट्रेसची तेवढी हाईट जी आहे ती याची आली पाहिजे शिवल्यानंतर। तर त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे जे आहे ते चारही बॉक्स आपण शिवून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने बनवायला खूप सोपे आहे, नक्कीच ट्राय करून बघा। तर इथे बघू शकता मी असे 4 पीस घेतलेले आहेत। हे 4 पीस घेतलेले आहेत मी। तर याचं जे मेजरमेंट आहे ते तुम्हाला सांगते मी। तर 8 बाय 8 इंचाचे मी असे 4 पीस घेणार आहेत आणि हे पीस जे आहेत ते आपल्याला कोपऱ्याला जोडायचे आहेत। जिथे आपण 3.5 बाय 3.5 इंचाचा बॉक्स तयार केलेला होता, जो कट केलेला होता, त्यामधून तिथे आपल्याला हा जो पीस आहे तो जोडायचा आहे। तर त्यासाठी मी 8 बाय 8 इंचाचा हा पीस घेतलेला आहे। जर तुमचा मोठा असेल बेड मॅट्रेस मोठा असेल तर तुमची हाईट जेवढी असेल म्हणजे उंची जेवढी असेल तुमच्या मॅट्रेसची त्याच्यामध्ये तुम्हाला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, मग आपल्याला हा कपडा घ्यायचा आहे। तर माझा 3.5 बाय 3.5 इंचाचा कपडा होता, तर म्हणून मी त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा केलेला, 3.5 आणि 3.5 हे 7 इंच होतात आणि त्यानंतर मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजे 8 इंचाचा मी हा कपडा घेतलेला आहे। 8 बाय 8 इंचाचा हा कपडा मी इथे घेतलेला आहे। त्यानंतर हा कपडा जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि इथून आपल्याला अशी इथे आणि इथे आपल्याला सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे। चौघही पीस आपल्याला अशाच पद्धतीने फोल्ड करून शिवून घ्यायचे आहेत। तर मी ऑलरेडी एक पीस जो आहे तो जॉईन करून घेतलेला आहे, म्हणून तुम्हाला इथे 3च पीस दिसत आहेत। तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी ऑलरेडी एक पीस जॉईन करून घेतलेला आहे। तर असे पीस आपल्याला 3 तयार करून घेतलेले आहेत मी। आपल्याला असे 4 पीस तयार करायचे आहेत। अशा पद्धतीने मी 3 पीस जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत आणि एक ऑलरेडी जॉईन करून घेतलेला आहे। त्यानंतर हे जॉईन कसं करायचं, जे कोपरे आहेत जे आपण कोणे बनवलेले होते 3.5 बाय 3.5 इंचाचा बॉक्स तयार केला होता, त्याच्या सेंटरवरती याचा जो टोक आहे ते आपल्याला अशा पद्धतीने यावरती ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने सुई आतमध्ये ठेवूनच आपल्याला हे जे आहे ते असं टर्न करून घ्यायचा आहे कपडा आणि अशा पद्धतीने हा त्रिकोण जो आहे तो आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचा आहे। त्यानंतर जो आहे तो बेडशीट अशा पद्धतीने फिरवायचा आहे आणि इथे परत एक डबल टिप मारून घ्यायची आहे उसवू नये म्हणून। त्यानंतर परत हा पीस जो आहे तो अशा पद्धतीने टर्न करायचा आहे आणि अशा पद्धतीने टर्न करून आपल्याला इथे अशी एक सरळ टिप मारून घ्यायची आहे। तर अशाच पद्धतीने जे आहे ते आपल्याला चारही जे कोपरे आहेत ते अशा पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत आणि हा आपला बेस तयार होणार आहे अशा पद्धतीने शिवल्यानंतर। तर अशा आपल्याला 4 बेस जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी दुसरा सुद्धा बेस तुम्हाला जॉईन करून दाखवते। जिथे जॉईंट आहे तिथेच आपल्याला हा जॉईंट जो आहे तो ठेवायचा आहे। हा त्रिकोण जो आहे तो अशा पद्धतीने ठेवून आपल्याला अशा पद्धतीने ठेवून जो ओपन भाग आहे तो अशा पद्धतीने इथे जॉईन करून घ्यायचा आहे। परत आपल्याला अशा पद्धतीने टर्न करायचं आहे आणि ह्या त्रिकोणावरती आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे। जो दोघी पीस जे आहेत अशा पद्धतीने जॉईन करायचे आहेत।
व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने तुम्हाला हा पीस जो आहे तो जॉईन करून घ्यावा लागेल. तुमचं बेडशीट मॅट्रेस कोणत्याही मापाचं असू द्या, अशा पद्धतीने तुम्ही मेजरमेंट घेऊन हे बनवू शकतात. बघू शकतात मी चारही भाग जे आहेत ते मी शिवून घेतलेले आहेत. त्रिकोण मी शिवून घेतलेले आहेत, हे जे आपण कट केलेले होते ते. आता हे बेडशीट जे आहे ते कसं दिसतं ते बघूयात आपण. मॅट्रेसवरती मी तुम्हाला टाकून पण दाखवते. एक्स्ट्रा जो धागा आहे तो मी ते कट करते. तर अशा पद्धतीने हे त्रिकोण आहे ते मी जॉईन करून घेतलेले आहेत. खूप सुंदर हे त्रिकोण जे आहेत ते जॉईन झालेले आहेत. हे जे त्रिकोण आहेत ते व्यवस्थित असे जॉईन झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी तुम्हाला ह्या मॅट्रेसवरती टाकून दाखवते की हे कसं दिसतंय. आधी परफेक्ट बसलंय की नाही तेही तुम्हाला दिसेल, परफेक्ट झालंय की नाही तेही तुम्हाला कळेल. मुलांनी बेडवर कितीही उड्या मारल्या तरी हे बेडशीट जे आहे ते गोळा होणार नाही, जसल्या तसं राहील. दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला हे बेडशीट जे आहे ते व्यवस्थित करावं लागणार नाही आणि यामध्ये बराचसा वेळ जातो, तर तुमचा वेळही वाचेल आणि पैसाही वाचेल. खूप छान तयार झालेला आहे. बघू शकता इझिली मी ते टाकलेलं आहे. जे बेडशीट आहे ते इझिली त्यामध्ये बसलेलं आहे. दिसायला खूप सुंदर दिसत आहे, बघू शकता तुम्ही. बेडशीट जे आहे ते बॅक साईडने कसं दिसतं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. जे त्रिकोण आहेत ते व्यवस्थित फिट बसतात आणि थोडंफार लूज झालं तर तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मी बॅक साईडने कसं दिसतं ते तुम्हाला आता दाखवते. तर बघू शकता बॅक हे जे आहे ते व्यवस्थित असे फिट तयार झालेले आहेत. तर असे कोपरे जे आहेत ते व्यवस्थित असे तयार झालेले आहेत. खूप फिटिंगमध्ये हे बसतं. नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला हे फिटेड बेडशीट आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.